नमस्कार. यावली पालखी सोहळ्यामध्ये पुन्हा सर्वांचं स्वागत आहे. आता आपण आहोत ढोराळे या गावामध्ये. भाऊबीडे दिवशी गोरोबा काकांची पालखी पेरमधून पंढरपुराकडे जाण्यासाठी रवाना होते. पहिला मुक्काम हिंगळजवाडी असे मुक्काम करत आज ढोराळे या गावामध्ये पालखी आली आहे. चला तर आपण दर्शन करूयात. आतमध्ये आलं की मन प्रसन्न झाली. तिथून मागच्या साईडला महादेवांची पिंड होती, त्यांचेही छान असे दर्शन झाले. आणि हा इथे भंडाराही असतो. आम्ही सर्वांनी मिळून महाप्रसाद सुद्धा घेतला. माझे अंकल सर्वांना प्रसाद देत होते. आता आपण डायरेक्ट यावलीमध्ये भेटूयात. पुन्हा एकदा यावली या गावामध्ये स्वागत आहे. हे आमच्या गावातील मारुती मंदिर आहे. किती छान सजावट केली आहे ना. दरवर्षी या मारुती मंदिरामध्ये पालखी सोहळा होतो. दिवाळी दिवशी आम्ही सर्वांनी मिळून हा किल्ला बनवला आहे. कसा बनवला आहे आम्ही किल्ला? गावामध्ये पालखी येणार म्हटले की सगळे गावकरी आपल्या दारासमोर रांगोळी काढतात. एकीकडे जेवणाची तयारी सुरू झाली, कारण पालखी सोबत जे वारकरी येतात त्यांना सगळे गावातील वारकरी माणसे आपापल्या घरी घेऊन जातात. त्यांची जेवणाची सोय सुद्धा केली जाते. जेवणामध्ये हिरव्या मिरच्याच्या डाळीची आमटी, भाकरी, मेथीची भाजी, लोणचं आणि बरंच काही असतं. संध्याकाळी 7च्या सुमारास यावलीमध्ये पालखीचं आगमन झालं. मी ही पालखीचे छान असं दर्शन घ्यायला निघाले आहे. गावातील सगळे गावकरी दर्शनासाठी येतात. पालखी यावलीमध्ये थांबते व ती पहाटे आरती करून पुढे खैराव, अनगर, रोपळे असे बरेच गाव करत पंढरपुरात पोहोचते. सर्व गावकरी हा पालखी सोहळा अगदी भक्तिभावाने करतात. असा हा यावली गावाचा पालखी सोहळा संपूर्ण झाला. दंडवत घालून प्रार्थना करतो. पुढल्या वर्षीपासून 2 घोड्या, 2 पकवान सगळी व्यवस्था तुम्ही करा. आम्हाला तुम्ही काही सांगा, आम्ही तुमची व्यवस्था वाटतं ती करू, पण तुम्ही काकांच्या सेवेत हायवे करू नका. कीर्तनाला वारकऱ्याने उभाच राहिलं पाहिजे. 100 जणांच्या